श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? सॉरी, माझा काल एपिसोडचा रिव्ह्यू आला नाही, त्यामुळे आपण सॅटर्डेच्या एपिसोडपासून स्टार्ट करूया, भाऊच्या धक्क्यापासून. आणि आज आहे संडे, तो मी उद्या करणार आहे त्याचा रिव्ह्यू. तर मला बोलायचं होतं की जो एपिसोड आहे तो तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मला खूप अनफेअर वाटलं आहे, कारण का मला असं वाटतं की चुकी खूप जणांची आहे. राखीची पण आहे, तिला पण बोललं गेलं आहे, नाही असं नाही, पण एक सॉफ्ट बोलतो ना आपण टोनमध्ये बोललं गेलं, आणि रुचिताला खूप हार्ड शब्दामध्ये बोललं गेलं आहे. आणि तन्वीची तर चुकी होती, आपण सगळ्यांना माहितीच आहे, ती ज्याप्रमाणे ओरडली आहे. एवढीशी गोष्ट तिने खूप रबरसारखी मोठी केली आहे, आणि त्यामुळे तिला पण आपण तिचं पण जे बोलायचं आहे, किंवा राकेशला पण जे सांगितलं गेलं आहे की त्याचं जे पण आहे टास्क कॅन्सल करायचा प्रोसिजर, तो दरवेळेस एकच गोष्ट करतो, टास्क तर खेळत नाही, पण कॅन्सल करायचं असेल तर करतो लगेच. ती गोष्ट पण त्याला थोडीशी स्ट्रिक्टली सांगितली असतं तर खूप बरं झालं असतं. पॉईंट आऊट चांगल्या तऱ्हेने केलं पाहिजे होतं, कारण का एकाच गँगला पूर्ण फेवरिझम दिलं जाते असं मला वाटतं आहे. आणि रुचिता ठीक आहे, तिच्याकडून शब्द निघाले असेल, नाही असं नाही, पण ती गोष्ट किंवा जे स्क्रीनवर दाखवलं गेलं आहे त्याच्यामध्ये एक शिवीसुद्धा होती. तर त्यात जर शिवी होती तर ती तुम्हाला स्क्रीनवर दाखवली नाही पाहिजे होती. जी पण शिवी होती तुम्हाला सगळ्यांनी वाचलीच असेल ती शिवी. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण मराठी बिग बॉसमध्ये आहोत, आणि ऑब्व्हियसली दादा जे बोलले की मराठी भाषेचा एक वेगळा दर्जा आहे, सगळं बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये ती गोष्ट ॲड केलेली कोणालाही आवडली नसेल. जिने पण कमेंट केली होती, तिचं ती कमेंट तिथे तशी त्याप्रमाणे दाखवली नाही पाहिजे होती, कारण का त्याच्यामध्ये एक शिवी होती. तिचं चुकलं नक्की आहे, पण ते स्क्रीनवर त्याप्रमाणे दाखवलं नाही पाहिजे होतं. आणि नंतर तिने माफीसुद्धा मागितली, पण दादांनी तिला सांगितलं की हे खूप वेळेस, आणि तिचं खूप वेळेस झालं आहे, पण मला असं वाटतं तिला जास्त बॅश केलं जात होतं. आणि हां, दुसरी गोष्ट की आपल्यामध्ये एविक झाला आहे तो रोशनदादा, कारण का त्याला व्हायचंच होतं. मला माहिती होतं प्राजक्ता आणि रोशनदादामधूनच कोणतरी जाणार आहे, आणि राखी आणि राकेश तर सेव आहे, आपल्या सगळ्यांना ही गोष्ट माहिती आहे, राईट. आणि खूप चांगला होता, ऑब्व्हियसली तो चांगला माणूस आहे, पण गेमसाठी नाही आहे. कारण का त्याला मी जसं रिव्ह्यूमध्ये पहिला पण सांगितलं आहे की त्याला कधीच विशालचा ग्रुप सोडला पाहिजे होता. अनुश्रीनी ज्याप्रमाणे सोडला आहे त्याप्रमाणे, जसं अनुश्रीची आज खूप तारीफ झाली आहे की तिने ग्रुप सोडला, किंवा ती स्वतःचा गेम, ती पहिल्यापासूनच स्वतःचा गेम एकटीच खेळते. फक्त तिने अनाऊन्समेंट केली आहे आत्ता, पण ती पहिल्यापासूनच अशी खेळून राहिली आहे. ती दोन्ही दगडावर पाय ठेवूनच खेळते. त्याचंच तिला फळ भेटलं आहे की ती कॅप्टन आहे आज. कुठे ना कुठे मला असं वाटतं की तिला इथून आणि तिथून दोन्ही साईडनी जे तिने बनवून ठेवलं आहे त्यासाठी तिला कॅप्टन्सी भेटली आहे. आणि प्रभूला पण बरोबर आहे, कोणाची पर्सनल पेस असेल त्याच्यामध्ये हात टाकणं चुकीचं आहे, पण त्याच्यामध्ये तन्वी पण इन्वॉल्व होती. तर मला असं वाटतं रितेश दादाला तन्वीलासुद्धा बोलायला पाहिजे होतं, कारण का एकाच व्यक्तीला बोलणं हे खूप चुकीचं आहे. कारण का चुकी फक्त त्याची एकटीची नव्हती, हिनीसुद्धा त्याला खूप चढवलं होतं. आणि मला असं वाटतं की तिला पण बोललं पाहिजे होतं, म्हणजे गोष्टी इक्वल झाल्या असत्या. आणि काय एवढं खास नव्हतं त्याच्यामध्ये. बाकी तर मला असं वाटतं की प्राजक्ताला बोलणं बरोबर आहे. प्राजक्ता खूप आता शांत झाली, आणि मला असं वाटतं की ऑब्व्हियसली तिचा नंबर आता येणार आहे. सेकंड नंबर तिचाच आहे. अगर ती या ह्याच्यामध्ये आली नॉमिनेशनमध्ये तर ती जाणार कन्फर्म, कारण का ती बॉटममध्ये सुद्धा होती यावेळेस रोशनदादाबरोबर, तर ती जाऊ शकते. कारण का तिचा गेम खूप थंड होता, आणि मी बोलली होती ज्याप्रमाणे प्रभूला त्यांनी हड असा जो शब्द वापरला होता तो खूप चुकीचा होता, कारण का त्यांनी त्यावेळेस खरंच काही केलं नव्हतं आणि काय बोलला नव्हता. त्यावेळेस तो फक्त उभा होता, आणि दुसरा वेळेस तर फक्त तो साईडला बसलेला होता. तर दोन्ही वेळेस तिने त्याला डिवसले जाऊन. आणि जे गँगअपची गोष्ट होती ती ठीक आहे, पण खूप वेळेस ना ह्याच्यावर पण होतं, रुचितावर पण होतं. मग त्यावेळेस दादा तुम्ही बोलत नाही,
आणि जेव्हा तन्वी किंवा ह्याच्यावर झालं तर तुम्ही लगेच ती गोष्ट बोलले, त्याला फेवरिझम म्हणतात असं मला वाटतं. आणि जर असंच राहिलं तर ऑब्व्हियसली आपली TRP खूप कमी आहे आणि खूप खाली चालली आहे. तर अशा गोष्टींनी अजून खाली जाईल, कारण का एकालाच जर भेटेल. आणि असं पण सगळ्यांना असं वाटतंय की या बिग बॉसची विनर तन्वी होऊ शकते, कारण का ज्याप्रमाणेचे फेवरिझम भेटतो आहे त्याप्रमाणे सगळ्यांना असंच वाटतं आहे. आणि आम्हाला पण कुठे ना कुठे बाहेरून बघताना वाटतं आहे की तिलाच तुम्ही ट्रॉफी देणार आहात. फिक्स वाटते, फिक्स विनर वाटते. आणि असं होऊ पण शकतं, 99% ते चान्स आहे. कारण का आपला पहिलाचा जो सीझन होता, तुम्ही सेम कॉपी करायचा ट्राय करता आणि खूप चुकीचं आहे. अगर कॉपी पण करतायत तर बरोबर करा, कारण का तो सीझन ॲटलिस्ट सूरज चव्हाण जो जिंकला होता तो अगदी जेन्युइन माणूस होता. आणि हे असं वाटतं तिला खूप वरती केलं जाते, अप केलं जातं आहे. आणि हे खूप चुकीचं आहे. आणि ती खूप जागेला चुकते. आणि तिचा आवाज खूपच जास्त कर्कश आहे. तिच्या आवाजावरून आपल्याला कळतं की ज्याप्रमाणे ती बोलते. आणि ते जे पण राकेशचा छोटा मोठा होता, आपण इतकं मोठ्या मोठ्या इश्यूवर नाही ह्याच्यावर नाही बोल, आपण शॉर्ट रिव्ह्यू करतो. आणि हो, यावेळेस 3 वाईल्ड कार्ड येणार आहेत, जे आपल्याला आजच्या एपिसोड दाखवतील किंवा मंडेच्या एपिसोडमध्ये दाखवतील. ठीक आहे. बस अजून काय सुटलं असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, काय राहिलं असेल तर. बाकी आज जे पण असेल आजच्या एपिसोडमध्ये असेल. तुम्हाला माहिती आहे संडेच्या एपिसोडमध्ये एवढं काही खास नसतं, बहुतेक वाईल्ड कार्डची एंट्री दाखवू शकतात. ठीक आहे. माझं काय राहिलं असेल तर प्लीज मी सगळ्या गोष्टी कवर केल्यात असं मला वाटतं आहे. पण जर काय राहिलं असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. आणि सपोर्ट करा. मी नवीन आहे. तुम्हाला माझे रिव्ह्यू कसे वाटतात ते मला प्लीज सपोर्ट करून सांगा. आणि तुम्हाला काही पण असं वाटलं की काही प्रॉब्लेम आहे, अडचण आहे त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये, किंवा कोणाची एखादी आपण जसं का ते लोक बोलतात एखादी साईड घेऊन बोलतात, तर तुम्हाला पण असं वाटत असेल तर प्लीज मला रिव्ह्यूमध्ये सांगा आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. थँक्यू.